बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीचा एसआयटी प्रमुख आरती सिंग यांनी नोंदवला जबाब। एसआयटी मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांचा सुद्धा जबाब नोंदवणार। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। 17 तारखेला आरोपीला केली होती अटक। बदलापूरच्या शाळेमधील विद्यार्थिनीवरती अत्याचार केलेल्या आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड। खरवई गावातील एका चाळीमध्ये राहत होता अक्षय शिंदे। खरवई गावातील नागरिकांनी केली तोडफोड। बदलापूर आंदोलनाचा समाजकंटकांनी फायदा घेतल्याचा पोलिसांचा दावा। आंदोलन प्रकरणामध्ये फोन कॉल्स, व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती। एकूण 68 जणांना अटक। अनेक आंदोलक बाहेरचे असल्याची पोलिसांची माहिती। बदलापूरमधील शाळेमध्ये घडलेला प्रकार चुकीचा। शाळेवरती प्रशासकाची नेमणूक। उद्यापासून शाळेचा ताबा प्रशासक घेतील। मंत्री दीपक केसरकरांची माहिती। बदलापूरमधील नराधमाचा आरोपपत्र घेण्यास वकिलांचा नकार। कल्याण कोर्टामधील वकिलांनी आरोपी अक्षय शिंदे आरोपपत्र घेण्यास नकार दिल्याची माहिती। बदलापूर रेल्वे स्थानकावरती आंदोलन करणाऱ्या 22 आरोपींना कल्याण रेल्वे कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। आरोपींची आधारवाडी कारागृहातून रवानगी केली जाणार। रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांवरती दाखल अजामीनपात्र गुन्ह्याच्या विरोधात वकील आक्रमक। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची वकिलांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य तपासणी होणार। बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाचा निर्णय। बदलापूरच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक। पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आढावा बैठक। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली रश्मी शुक्ला यांची भेट। बदलापूर घटनेची दखल घेण्याची केली मागणी। लाडक्या बहिणींपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची राज्याला अधिक आवश्यकता। 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे। पोलिसांसोबतच संस्था चालकांवरही कारवाई व्हावी। अंबादास दानवेंची मागणी। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंची माहिती। राज ठाकरेंचा बदलापूर येथील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। 26 तारखेला राज ठाकरे बदलापूरचा दौरा करणार। जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का, ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे। बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल। सरकार उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून लाडक्या बहिणींच्या जखमेवरती मीठ चोळत आहे। भास्कर जाधव यांचा सरकारवरती निशाणा। उज्ज्वल निकम हे भाजपचेच आहेत, ते आता वकील राहिलेले नाहीत, संजय राऊत यांची टीका। बदलापूर घटनेमधील नराधमाला तातडीनं शिक्षा करणं हाच न्याय होईल। विरोधकांनी राजकीय लाभापेक्षा पीडित कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष द्यावं, आशिष शेलार यांचा विरोधकांना टोला। पोलिसांच्या बदला करून प्रश्न सुटणार नाही। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। बदलापूर घटनेवरून सुप्रिया सुळेंची मागणी। पश्चिम बंगाल, यूपी आणि बिहारच्या पाठोपाठ महाराष्ट्रात देखील मुलींवरती होणारे अत्याचार विचार करण्यासारखे आहेत। समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली उद्विग्नता। आपल्या देशामध्ये असं का झालं, असाच विचार मनात सारखा येतोय। जे ऐकलं ते खूप हृदयद्रावक आहे। सरकार योग्य ती कारवाई करेल। सुप्रीम कोर्टावरती पूर्ण विश्वास आहे। खासदार हेमा मालिनी यांची कोलकाता प्रकरणावरती प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।